ठरलं तर मगचा एक नवीन धमाकेदार प्रोमो आता आला आहे. तर या प्रोमो प्रमाणे सायली, प्रतिमा, अस्मिता, कल्पना आणि श्वेता सगळे जण देवाच्या समोर थांबून आरती करत असतात. तर आता इथे सायली म्हणते, देवा ह्यांना मानसी लवकर सापडू दे आणि दोघे लवकरात लवकर घरी येऊ दे, तसं म्हणते ती. तर बघा प्रेक्षक ह्या बाजूला अर्जुनला खूप जास्त मारतायत. 5-6 गुंड आहेत बघा प्रेक्षक. हरे राम असं दाखवतायत बॅकग्राऊंड मध्ये. खरंच खूप खतरनाक प्रोमो आहे प्रेक्षक. अर्जुनला खूप लागलंय आणि तिला खूप जास्ती मारतायत आता गुंड. आणि ह्या बाजूला सायली प्रार्थना करतेय देवाला की अर्जुन सुखरूप राहू दे म्हणून. तर आता त्याच्या पाठीमागे सुरा पण भोगतात बघा प्रेक्षक अर्जुनच्या. तर आता अर्जुन एकदम कोलॅप्स होऊन जातो. जसा चाकू त्याच्या पाठीत घालतात तेव्हा. तर आता इथे प्रियाच्या हातात तोच सुरा असतो आणि आता ती म्हणते राम राम सत्य है. तर आता इथे सायली कुंकू घेतलेली असते आपल्या हातामध्ये सगळ्यांना लावण्यासाठी. तर आता तो कुंकू तिच्या हातातून पडतो आणि तेव्हाच अर्जुन बायको असं म्हणतो आणि रक्त येतं त्याच्या तोंडातून खूप सारा आणि खाली पडलेला असतो बघा प्रेक्षक आता इथे अर्जुन. तर आता इथे घरी अनर्थ सुद्धा झालेला असतो आणि आता सगळ्यांनाच खूप जास्त चिंता झालेली असते. अर्जुन बरोबर काय वाईट तर झालं नाही ना म्हणून. 23 ऑगस्ट रात्री 8:30 वाजता बघा प्रेक्षक. तर स्टार प्रवाहावरती हे येणार आहे. खरंच खूप भयानक आणि खूप वाईट प्रोमो आहे बघा प्रेक्षक हा. कारण आता इथे अर्जुनला खूप जास्त मार लागलेला आहे. त्याला 4-5 गुंडांनी मिळून मारलेला आहे. त्याच्या पाठीमागे सुरा पण भोगलेला आहे. तर बघा प्रेक्षक बहुतेक अर्जुन जाणार असतो त्या ठिकाणी जिथे त्याला ऍड्रेस कळलेला असतो त्या मुलींचा आणि एकटाच गेलेला असतो. आणि आता हा प्लॅन बहुतेक श्वेताने सांगितलेला असतं प्रियाला आणि प्रिया त्याचाच वापर करून खून करून टाकते अर्जुनचा. तर बघावं लागेल प्रेक्षक अर्जुनचा मर्डर झालेला आहे की अर्जुन फक्त इंजर्ड झाला हे बघावं लागेल बघा प्रेक्षक. मात्र प्रोमो खरंच खूप दुःखद आहे आणि खूप वाईट वाटतं हा प्रोमो बघून. कारण आता इथे प्रिया जेलमध्ये बसून अजून किती मर्डर करणार आहे काय माहित प्रेक्षक. म्हणजे जरा तरी हे सुटेबल आहे का बघा प्रेक्षक. म्हणजे ती जेलमध्ये बसून काही करू शकते आणि अर्जुन, सायली, बाकी सगळे लोक त्या मुलींना पण शोधू शकत नाहीयेत. आणि घरात ते श्वेताला ठेवलं. इतकी मूर्ख आहे सायली. तिच्या वर पाळ ठेवणाऱ्या बाईनेच हे सगळं केलंय ते तिला सगळं माहित आहे. पण बघा प्रेक्षक ती कशी वागतीये. म्हणजे श्वेता हे सगळं घडवून आणतीये आणि ही लोक मूर्खासारखं तिच्यावर विश्वास ठेवतायत. जरा तरी अक्कल वापरावं. एवढा मोठा लॉयर म्हणून घेतात. जरा तरी अक्कल वापरावं. ती श्वेता कोण आहे, कुठून आले, काय नाही बघा प्रेक्षक. कुणालाही तुम्ही घरात ठेवून घेता का. म्हणजे जरा तरी पटण्यासारखं आहे का हे. लवकरात लवकर श्वेताला घराबाहेर काढलं पाहिजेत. ही तर आता इथे ऑडियन्सची डिमांड असली पाहिजे बघा प्रेक्षक. जर तुम्हाला ती श्वेता नको असेल ना प्रेक्षक कमेंट करून नक्की सांगा. स्टार प्रवाहाच्या चॅनलवरती जाऊन आणि इंस्टाग्रामच्या चॅनलवरती जाऊन की श्वेता आम्हाला अजिबात नको आहे म्हणून असं कमेंट करा बघा प्रेक्षक. कारण हे खूप जास्त अतिच चाललंय आता या लोकांचं. श्वेता सगळ्या गोष्टी जाऊन सांगते त्या प्रियाला आणि ही लोक मूर्खासारखी तिच्यावर विश्वास ठेवतायत. म्हणजे कुठली बाई काल आली आहे तरीही अक्कल नाही का या लोकांना. खरंच प्रेक्षक खूप वाईट वाटला प्रोमो बघून आणि अर्जुनची जी हालत झाली बघून. तर बघा प्रेक्षक मला अजिबात आवडत नाही ते वात्सल्य आश्रम बघा प्रेक्षक. ज्या दिवसापासून वात्सल्य आश्रमासोबत अर्जुनचं नातं निर्माण झालंय ना त्या दिवसापासून तो एकही रात्र चांगलं झोपलेला नाहीये. तर पहिला त्यांनी केस घेतली महिपत आणि त्याच्यामध्ये साक्षी इन्व्हॉल्ड होती. तर त्याच्यामुळे त्याला खूप मारलेलं होतं तेव्हा पण बघा प्रेक्षक. माहितीये ना तुम्हाला पहिल्या वेळेला सुद्धा असंच झालं होतं. मला तर असं वाटतं की हे लोक स्क्रिप्ट रिपीटच करतायत. फक्त प्रियाच्या ठिकाणी ती श्वेता आहे. मात्र असंच मारलेलं होतं तेव्हा सुद्धा अर्जुनला. तर बघा प्रेक्षक त्याच्यानंतर मधुभाऊ हा ज्याला एवढी अक्कल नाही की लहानपणी सायलीचा फोटो काढून ठेवावा. तर त्या गोष्टीमुळे 3 वर्ष प्रियाने राज्य केलं सुभेदारांच्या घरात, किल्लेदारांच्या घरात. तर आता तो मधुभाऊ एवढा बिंडोक आहे का प्रेक्षक म्हणजे जेव्हा कळतं सायली हीच तन्वी आहे त्यावेळेला बरोबर त्याला अटॅक आला. तर आता बघा प्रेक्षक परत त्याने सायलीच्या नावावर सगळी जबाबदारी केली आणि बरोबर सायली जेलमध्ये गेली आणि आता अर्जुनवरही अटॅक झाला. तर बघा प्रेक्षक हे सगळ्याचा मूळ सूत्रधार तो मधुभाऊ आहे. कारण त्यांनी हे असं मूर्खाला एका माणसाला आपल्या घरात ठेवलं होतं त्या आश्रमामध्ये आणि तो माणूस काहीतरी शोधताना बघितल्यानंतर मूर्खासारखी झटापट करताना त्याचा जीव गेलाय बघा प्रेक्षक तर बघा प्रेक्षक मधुभाऊंचा तुम्हालाही राग येतोय का कमेंट करून नक्की कळवा. तर बघा प्रेक्षक हा प्रोमो मला अजिबात आवडलेला नाहीये. मात्र 23 ऑगस्टला हा मेन एपिसोड मध्ये येणार आहे चक्क 4 दिवसांनी. तर बघा प्रेक्षक 23 म्हणून दाखवतात ह्याच्यामध्ये मात्र 24ला वगैरे येतं मेन एपिसोड मध्ये. मी तर ते बघणार नाही असं वाटतंय मला. कारण हे पटण्यासारखंच नाहीये. प्रिया बसून जेलमध्ये सांगतेय राम राम सत्य असं म्हणते बघा प्रेक्षक आणि बरोबर त्या बाजूला सुरा बोकलेलं दाखवतंय. तर प्रेक्षक तुम्हाला आवडला का हा प्रोमो. मला तर नाही आवडला. तर कमेंट करून नक्की कळवा. तर प्रेक्षक खरंच खूप जास्त कंटाळा आलाय ह्या प्रियाचा आणि त्या श्वेताचा. तर श्वेता तर इतकी घाणेरडी बाई दाखवली ना प्रेक्षक. त्या बाईला ऍक्टिंग अजिबात जमत नाही. काय करते तेच कळत नाही बघा प्रेक्षक. ठीक आहे एवढाच तर डायलॉग आहे तिचा आणि प्रियाला सांगायचं हे ते म्हणून. त्या बाईला अजिबात ऍक्टिंग जमत नाही प्रेक्षक. तुम्ही पण ऑब्झर्व केलं का. आणि श्वेता किती कंटाळवान आहे. म्हणजे पूर्ण एपिसोड मध्ये अर्जुन सर कुठे आहेत आता कोण गेले आता कुठे कोण येणार आहे हेच विचारत असते ती सगळ्यांना. म्हणजे अर्जुन सर काय करायला गेलेत, सायली कुठे आहे, काय करते हेच विचारत असते पूर्ण एपिसोड मध्ये प्रेक्षक. हर 2 मिनिटांतर तेच असतं. मात्र या सुभेदारांना इतकी अक्कल नाही की त्यांच्या घरात राहून कुणीतरी काहीतरी करतंय म्हणून प्रेक्षक इतकी
इतके मंद कसं कोणी असू शकतात? कुठल्याही बाईला घरात ठेवून घेणे वगैरे. प्रेक्षक हो, खरंच खूप वाईट वाटतं हा प्रोमो बघून. कमेंट करून तुम्हीही नक्की कळवा. आणि प्रेक्षक हो, तुम्हाला आवडला का हा प्रोमो की वाईट वाटलं तुम्हालाही माझ्यासारखं ते सुद्धा कमेंट करून नक्की कळवा. तर बघा प्रेक्षक हो, स्टार पॉवरची तुमची अजून आवडती मालिका कोणती आहे ते सुद्धा मला कमेंट करून नक्की कळवा. आणि कोणती जोडी तुमची आवडती आहे ती सुद्धा कमेंट करून नक्की कळवा. तर प्रेक्षक हो, अशाच नवीन अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि अजून एक्सक्लुसिव्ह पिक्स बघायचे असतील तर हा व्हिडिओ बघतच राहा. आणि अजून ह्या आमच्या व्हिडिओला हेल्प करायला अजिबात विसरू नका. आणि सुपर थँक्सही करायला विसरू नका जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर. तर प्रेक्षक हो, आता लोकांना खूप सारे प्रश्न सुद्धा पडलेले आहेत. म्हणजे अर्जुननी सिरियल सोडली का म्हणून त्याचा मर्डर दाखवत आहेत का की काय, असं म्हणून प्रश्न आहे लोकांना. तर बघा प्रेक्षक हो, पुढच्या आठवड्यामध्ये कळणार आहे की अर्जुन सुभेदार म्हणजेच अमित भानुशालीनी सिरियल सोडली आहे का की हा फक्त ट्रॅक आहे सिरियलचा. हे बघणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. मला तर नाही वाटत की त्याने सिरियल सोडलं असेल, कारण नंबर 1 सिरियल आहे ठरलं तर मग तर बघायला खूप मजा येईल बघा प्रेक्षक हो. तर आता इथे आम्हाला काही टीआरपी रेटिंग्स अजून कळत नाहीये. तर 5 सप्टेंबर पासून बार्क आम्हाला टीआरपी देऊ शकतो. तर त्याच्यावरून कळेल की आता सध्या टॉपला कोणती सिरियल आहे. मात्र आता बघा प्रेक्षक हो, 3 महिने झाले कुणालाच काहीच माहित नाही कोणती मालिका नंबर 1ला आहे, कोणती मालिका दुसऱ्या नंबरला आणि कोणत्या मालिकेचे टीआरपी खूप जास्त घसरलेत. तर बघा प्रेक्षक हो, खूप इंटरेस्टिंग अपडेट येणार आहे 5 सप्टेंबरला. तर आम्ही टीआरपी नक्कीच डिस्कस करू. तर प्रेक्षक हो, तुम्हाला एक्साइटमेंट आहे का टीआरपी बघायला सगळ्या सिरियलची? ते सुद्धा कमेंट करून नक्की कळवा. म्हणजे आम्ही टीआरपी पण लवकरात लवकर घालू आमच्या चॅनलवरती. तर प्रेक्षक हो, अजून अशाच अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि एक्सक्लुसिव्ह पिक्स बघायचे असतील तर हा व्हिडिओ बघतच राहा. आणि आम्हाला फीडबॅक द्यायचा असेल तो सुद्धा कमेंट करून आम्हाला नक्की कळवा.